मित्रांनो, गुंतवणूक म्हणजे नक्की काय? तर अशा जागेवर पैसे लावणं की जिथं पैशाची वाढ होईल त्याला सिंपल गुंतवणूक म्हणतात. तर ही तर झाली बघा सिंपल भाषेत व्याख्या. परंतु प्रॅक्टिकल जीवनामध्ये गुंतवणूक काय असते, गुंतवणुकीचे प्रकार किती असतात आणि गुंतवणूक कुठं करायला पाहिजे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, असं समजा की तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत. तुम्ही खूप दिवसात मेहनत केली, 1,00,000 रुपये जमा केले. आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत बघा. पहिलं ऑप्शन आहे की तुम्ही 1,00,000 रुपये खर्च करू शकता. खर्च करताना तुम्ही 1,00,000 रुपयाची मोटरसायकल घेतली, समजा तुम्ही 1,00,000 रुपयाची प्लॅटिना गाडी घेऊन टाकली. एक ऑप्शन झाला, समजा तुम्ही ते पैसे खर्च करून टाकले. दुसरं ऑप्शन आहे, तुम्ही म्हणत नाही मी खूप मेहनत करून 1,00,000 रुपये जमा केलेत, आता मला हे पैसे सेव्ह करायचे, तर तुम्ही ते 1,00,000 रुपये बँकेत जमा करून टाकले. आणि तिसरं ऑप्शन आहे की तुम्ही मला 1,00,000 रुपये मला कुठेतरी गुंतवायचे म्हणजे इन्व्हेस्ट करायचे, तर तुम्ही 1,00,000 रुपये तर सोनं घेतलं, नाहीतर 1,00,000 रुपयाचं तुम्ही छोटं एखादं प्लॉट घेऊन टाकलं, समजा एक जमीनचा तुकडा घेऊन टाकला छोटा. आता विचार करा, 1 वर्षानंतर या तिन्ही ऑप्शन मध्ये प्रत्येक वेळेस 1,00,000 रुपयाची किंमत किती होईल? आता बघा, पहिलं ऑप्शन होतं 1,00,000 रुपयाची आपण गाडी घेतली होती. आता 1 वर्षानंतर त्याच गाडीची किंमत किती असते? समजा तुम्हाला ती गाडी विकून तुम्हाला वापस कॅश पाहिजे, समजा पैसे पाहिजे, तर तुम्ही जे गुंतवलेले 1,00,000 रुपये होते आणि आता तुम्ही 1 वर्ष गाडी वापरल्यानंतर 1,00,000 रुपये भेटणार का तुम्हाला? नाही. तुमच्या गाडीची व्हॅल्यू असं 60,000 ते 70,000 रुपये तुम्हाला भेटते समजा 1 वर्ष वापरल्यानंतर, समजा. दुसरं ऑप्शन होतं की तुम्ही बँकेत पैसे ठेवले 1,00,000 रुपये. आता 1,00,000 रुपये आता आज बी समजा जर तुम्हाला बँकेतून काढायचे असले 1,00,000 रुपये तुमचे जशा तसे सेव्ह आहे, समजा 1,00,000 रुपये कमी झाले, तुम्ही सेमच झाले. आणि तिसरं ऑप्शन आहे, तुम्ही जे प्लॉट घेतलं होतं 1,00,000 रुपयाचे. आता विचार करा, ते प्लॉटची किंमत आज बी 1,00,000 रुपयाची असेल का? तुम्ही प्रॅक्टिकली जरी विचार केला ना, तर जमीन बघा लिमिटेड आहे. तुम्ही प्लॉट मध्ये पैसा लावला, सोन्यामध्ये पैसा लावला, तर प्रत्येक वर्षानुवर्ष किंमत वाढेल समजा. तर ते 1,00,000 रुपये घेतलेला प्लॉट तुमचं 1,10,000 किंवा 1,15,000 पर्यंत, 1,20,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकते 1 वर्षामध्ये. जर डिमांड आली तर अजून सुद्धा होऊ शकते. पण कमीत कमी 1,10,000 1,15,000 रुपये तुम्हाला मिनिमम मिळणार झाले. आता बघा, तिन्ही ऑप्शन मध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही खरेदी केली तर तुमच्या पैशाची किंमत कमी झाली. तुम्ही सेव्हिंग केली तरी पैसा जशा जेवढा आहे तेवढाच राहील. आणि तिसरं, तुम्ही गुंतवणूक केली तर पैशाची किंमत वाढली. तर ही सिंपल अशा जागेवर पैसा लावायचा की जिथून पैसा जर वाढत असली ना, ती झाली गुंतवणूक. आता बघा, दुसरं ऑप्शन काय म्हणतो आपण, बँकेत ठेवणं पैसे. तर विचार करा, बँकेत ठेवल्यावर पैसे जेवढ्या तेवढे राहील का? म्हणायला आपण म्हणू शकतो की पैसे 1,00,000 रुपये बँकेत जमा केले आणि आज ते 1,00,000 रुपये आहेत. पण मित्रांनो, ते 1,00,000 रुपयाची किंमत तीच राहणार नाही. कमून राहणार नाही माहिती का? बघा, जी गाडी आज आपल्याला 1,00,000 रुपयाला भेटू लागली, ती पुढच्या वर्षी गाडी आपल्याला 1,00,000 रुपये भेटून होण्याची गॅरंटी का? प्रत्येक वर्षी महागाई वाढायली. ती 1,00,000 रुपयावाली गाडी आज भेटणारी, ती पुढच्या वर्षी गाडी 1,10,000 पर्यंत जाते. बघा, साहजिक तुम्ही आजूबाजूला बघितलं गणित कसं चालू आहे, लोकांचा भाव किती वाढायला गोष्टीचा. परंतु बँकेत 1,00,000 रुपये जमा केले, तुमचे 1,00,000 रुपयेच राहील. म्हणजे तुम्ही 10,000 रुपये मायनस झालं का नाही, तुम्हाला जी आज गोष्ट 1,00,000 रुपयात भेटू लागली, ती पुढच्या वर्षी 1,00,000 रुपयात भेटणार नाही. म्हणजे बँकेत पैसे ठेवून काय अर्थ नाही. आणि तुम्ही म्हणता मी बँकेत एफडी करतो, एफडीचा किती रेट आहे? 5-6%. महागाई किती वाढेल? 8 ते 10% वाढेल. एफडी किती भेटायची? 5-6%. तरी सुद्धा आपण एफडी जरी केली तरी आपण इतक्या प्रॉफिट मिळेल बघा. त्याच्यामुळे सध्याला गुंतवणुकीची खूप गरज आहे. सध्याला जे लोक श्रीमंत आहेत ना, ते पैसा बँकेत ठेवत नाही, कुठं ना कुठं पैसा गुंतवलेलाच आहे समजा. आणि गुंतवल्याशिवाय सध्याला बघा पर्याय नाही. बँकेत पैसा पडून पैशाच्या अर्थ नाही. आता गुंतवणुकीचे पर्याय किती समजा, जनरली समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये जनरली लोक गुंतवायचे असले ना, पहिली गोष्ट सोनं घेते बघा, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात. दुसरी गोष्ट जमिनीमध्ये करतात. आणि तिसरी गोष्ट शेअर्स मध्ये करत असतात, शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. आता सोनं आणि जमीन हे स्टेबल समजा, सिंपल रिटर्न आहे समजा. याच्यात जास्त रिस्क घ्यायची गरज नाही, जास्त रिस्क नाही, लिमिटेड आहे समजा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिटर्न चांगलेच येणार झाले. पण शेअर्स मध्ये जर विचार केला ना, शेअर्स मध्ये थोडी रिस्क आहे. पण शेअर्स मध्ये जेवढी रिस्क आहे ना, तेवढाच रिवॉर्ड सुद्धा आहे समजा. म्हणजे शेअर्स मध्ये एका वर्षात किती सुद्धा वाढू शकते, आपण त्याचा गणित लावू शकत नाही समजा. म्हणजे जर विचार केला, आता मी तुम्हाला सांगतो, जर 1979 ला तुम्ही 1,00,000 रुपये जर तुम्ही सोनं घेतलं असतं 1,00,000 रुपयाचं, तर आज किंमत किती असते 2025 ला? विचार करा, जवळपास 50-1,00,000 आज किंमत असते बघा. समजा का तुम्हाला? 1,00,000ची आज 50,00,000 झाले असते. सोन्यामध्ये जर लावले असले तुम्ही, अजून जवळपास 25-50 वर्षा पहिली जर सोनं घेतलं असतं ना, आज 1,00,000चे 50,00,000 झाले असते. आता विचार करून 1,00,000 समजा जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केला असतं, एखादा प्लॉट घेतला असता समजा एखाद्या चांगल्या जागेवर, तर आज किती झाले असते काय वाटतं तुम्हाला? आज जवळपास 1,10,00,000 झाले असते तुमचे. 1,00,000ची 1,10,00,000 रुपये झाले असते. समजा का तुम्हाला? म्हणजे 40-45 वर्षामध्ये इतका रिटर्न भेटला असता. पण जर तेच तुम्ही शेअर्स मध्ये लावले असते, समजा जवळपास 1980 ला तुम्ही एखाद्या कंपनीचे 1,00,000 रुपये शेअर्स मध्ये टाकले असते शेअर मार्केटमध्ये, तर आज किती वाढले असते समजा. शेअर्सची जेव्हा गेल्या 40-50 वर्षामध्ये 1,00,000चे तुमच्या आजच्या दिवशी जवळपास 3 कोटी 3.5 कोटीच्या वरी झाले असते. म्हणजे समजा तुम्हाला जितकी रिस्क आहे तितकं रिवॉर्ड बी.
पण रिस्क मध्ये समजा असं नाही की प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह होणार. समजा की तुमची रिस्क घेतली तर तुमच्यासोबत चांगलंच होणार, चांगलेच रिटर्न भेटणार. रिस्क सोबत तुमचा लॉस होऊ शकते. त्याच्यामुळे गुंतवणूक करताना ना शेअर मार्केटमध्ये करू शकतात, रिअल इस्टेटमध्ये करू शकतात किंवा सोन्यामध्ये करू शकतात. जिथे करायचं तिथे करा, फक्त चांगली माहिती घेऊन चांगल्या जागेवर इन्व्हेस्टमेंट करा. सिंपल तुम्हाला माहिती गुंतवणूक काय असते. आणि चांगला पर्याय तर बघा तुम्ही स्वतःच निवडणार झाली. असं नाही की मी म्हणणार की याच्यात गुंतवणूक करा तुम्ही लगेच करायला. तुम्ही जी बी समजा तुम्हाला योग्य वाटते, जे तुमच्या मनाला पटते. असं नाही की लोक म्हणाल शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करून खूप रिटर्न भेटते, पण तुम्ही दिमागात ताणामध्ये की यार लॉस झाला तर लॉस झाला तर तसा ताण घेऊन अर्थ. जर तुमचा दिमाग मान्य करत नसेल तर तिथे इन्व्हेस्ट करू नका. तुम्हाला वाटते ना जमीन स्टेबल रिटर्न देते किंवा सोनं स्टेबल रिटर्न देते तर येतात गुंतवणूक करून टाका. जर तुमचा दिमाग जर जागेवर राहून तुम्हाला रिटर्न भेटत असले तर त्या जागेवर रिटर्न करणं मतलब आहे. नाही तर आपण म्हणत की इथं खूप रिटर्न भेटते पण ताण आहे तेवढा, तुम्ही त्या ताणामध्ये अर्थ नाही. बघा त्या पैसे आले सुद्धा तरी अर्थ नाही, कारण की माणूस इतकं त्या टाइमापर्यंत दिमाग खराब होऊन जाते माणसाचा. त्याच्यामुळे एवढं इथं थांबून तुम्हाला व्हिडिओ मला काय आशा करू तुम्हाला समजला असेल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. अशा जागेवर पैसे लावणं की जिथं पैशाची किंमत वाढणार जाईल. चला ते भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.